पण काही म्हणा, आपण एवढं शिकलोय, कमवतोय, पण तरीही आपल्या खर्चाच्या मुळे अजिबात लागत नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारत हा विकसनशील देश आहे. मग मला सांगा ना, या 2 ओळीत आपल्या भारताचा विकास लपलेला आहे असं वाटत नाही का तुम्हाला? एखादं सेकंड इन्कम असतं तर? मी काय सांगू माझ्या आई वडिलांना, माझ्या मित्रांना की तुम्ही शेतकरी? कर्ज काढू आणि पीक चांगलं नाही आलं तर फेडणार कोण? शिकल्या सवरल्यानी शेती करू नये असं कुठे लिहून ठेवलंय का? एक तर मुंबईत 2x2च्या बाथरूम मध्ये आंघोळ करतो. तुझ्या गावी काही नदी तलाव वगैरे नाही? कधी करूया बोलणी कसली? पिकाची. पीक मेहनत आपण करायची. हे सोन्याचं ताट आपण सजवायचं आणि ह्याने आयतं द्यायचं. अरे एक पोरगा मुंबईला आहे आणि एक आहे तालुक्याला कामाला. अरे भारतात 15% लोक फक्त शेती करतात. मग मला सांगा ना, भविष्यात शेती करणार कोण? आई बाप हाच विचार करतात की आपल्या मुलाने पायलट व्हावं, शिक्षक व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं. पण शेतकरी कोण होणार? तरुण पिढीने सुद्धा शेतीकडे आता वळलं पाहिजे.